मनसेचे आमदार शरददादा सोनवणे यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच शिवसेनेमध्ये आलो आहे असे सोनवणे यांनी सांगितले आहे। दरम्यान याविषयी भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान गोलप काय म्हणतात ते पाहूया। शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स। मनसेमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याच्या वतीनं मी एवढं सांगेल की मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून विकास निधी आणत असताना अतिशय भरघोस असा निधी सहयोगी सदस्य असल्यामुळे त्यांना तो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, बापट साहेबांच्या माध्यमातून, बेगडे साहेबांच्या माध्यमातून मिळाला। परंतु तो मिळत असताना त्यांनी कधीही भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं नाही आणि हे जे घेतलं नाही ह्याचं एकमेव कारण आम्हाला माहिती होतं आणि ह्या सूचना आम्ही वरती मुख्यमंत्र्यांपर्यंत, पालकमंत्र्यांपर्यंत, बेगडे साहेबांपर्यंत या अगोदरही केलेल्या आहेत। परंतु ते गेले हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता। त्यांनी कुठं जावं कुठं नाही जावं हा त्यांचा वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी यामध्ये आता युती झालेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मध्यस्थी केली आणि मग मी शिवसेनेमध्ये गेलो असं कधीही होत नाही। मुख्यमंत्री साहेब कधीच अशी मध्यस्थी करणार नाही। यामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच जुन्नर तालुक्यामध्ये ते ज्ञात आहे। मुख्यमंत्री साहेबांनी 4.5 वर्ष जो कारभार केला ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं कधीही त्यांचं स्टेटमेंट या अगोदर आलेलं नाही आणि असं ते करणार नाही। ही ती जुन्नर तालुक्यामध्ये एक संभ्रम अवस्था किंवा एक काय म्हणतात आत्मविश्वास लोकांचा खोटा आत्मविश्वास तयार करण्यासाठी त्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे। हे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही। यामध्ये मी 100% सांगतो मुख्यमंत्री असे बोलणार नाहीत। सत्य हे त्यांनी त्यांच्या जनतेला फक्त दिशाभूल करण्यासाठीच केलेलं स्टेटमेंट आहे।